नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, त्याच्या आधी आपण ना पार्ट 2 बघितला होता. आता आपल्याला पार्ट 3 बघायचा आहे आणि यामध्ये कोणकोणते टाईप विचारलेत यावर आपल्याला भर द्यायचा आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला नफा कधी होतो, तोटा कधी होतो, छापील किमतीला कोणती किंमत म्हणतात, या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या सर्व मी शिकवलेले आहे. ते तुम्ही प्रॉपर बघा, व्यवस्थित नोट डाऊन करा. आणि जे मी काही शिकवतोय गणित ते खूप महत्वाचे गणित आहे आणि ते वहीमध्ये नोट डाऊन झाले पाहिजे, जेणेकरून तुमचा ना टॉपिक वाईज सिलेबस कव्हर होईल. म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला मोकळे होतात. त्याच्यासाठी पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही कोणतीही तयारी करत असताना पहिल्यांदा टॉपिक वाईज अभ्यास करा आणि टॉपिक वाईज अभ्यास झाल्याच्या बाद जे तुमच्या इथून मागे जे क्वेश्चन पेपर झालेले असतील त्यांच्यावरचा अभ्यास करायचा. ओके, चला वेळ न करता आपण जाऊ. आज बघा काय क्वेश्चन आहे. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 10 पट आहे. कुणाची किंमत? एका वस्तूची विक्री किंमत. एका वस्तूची विक्री किंमत कुणाच्या 10 पट आहे? तोट्याच्या. तोट्याच्या 10 पट. कुणाच्या हा शब्द महत्वाचा आहे. कुणाच्या 10 पट? तोट्याच्या. जर तोटा 1 रुपया असेल तर विक्री किंमत किती आहे? 10 रुपये. 10 पट झाली का नाही? तोट्याच्या 10 पट आली का नाही? कुणाच्या? खूप महत्वाचं आहे, तोट्याच्या 10 पट. आता यावरून खरेदी किंमत भेटेल आपल्याला. मी खरेदी किंमत पण सांगितली. खरेदी किंमत 2 प्रकारे काढता येते, एकदा नफा झाल्या आणि एकदा तोटा झाला. एक वस्तू कोणती तरी आहे, ती 10 रुपयाला विकल्यामुळे 1 रुपयाचा तोटा झाला. किती रुपयाचा? 1 रुपयाचा. खरेदी किंमत काय असेल? मग नेहमी लक्षात ठेवा, विक्री किंमत अधिक तोटा असतो. अधिक काय असतो? तोटा. विक्री किंमत आहे 10 रुपये अधिक तोटा आहे 1 रुपये, तर खरेदीची किंमत झाली 11 रुपये. किती रुपये झाली? 11 रुपये. त्यांनी विचारलाय शेकडा तोटा किती. तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 11 रुपये. 11 रुपयावर तोटा किती रुपये झाला? 1 रुपयाचा. शेकडा म्हटलंय म्हणून गुणिले 100. भाग द्या. एकने काय भाग द्यायचा? इथं 11 9 99. उरला किती? 1. 1 ला भाग जात नाही आता, बरोबर. 11 9 99 1 ला भाग जात नाही. पॉइंट इथं झाले 10. परत 10 लाही भाग जात नाही, मग इथे एक शून्य वाढवायचं. इथे परत 11 9 99. तुमचं उत्तर असेल 9.09% तोटा. समजलं? चला लिहून घ्या, नोट डाऊन करा. आणि हा भाग खूप गरजेचा आहे, 9.09. कारण का बघा, इथं 9.11 आहे, 9.99 आहे, 9.009 आहे, पण तुमचं खरं उत्तर आहे 9.09% तोटा. समजलं? बरोबर. पुढे परत बघा. एका टाईपचे आपण 3 प्रश्न घेतलेत कारण का तुम्हाला समजण्यासाठी. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे. कुणाच्या 6 पट आहे? तोट्याच्या. कोणती किंमत? विक्री किंमत. स्वतःला प्रश्न ना असे विचारत चला, म्हणजे तुम्हाला लवकर प्रश्नही समजेल आणि उत्तर पण येतील. असं लिहून घ्यायची एक आपल्या हाताला सवय लागली पाहिजे. विक्री किंमत तोट्याच्या 6 पट आहे. कुणाच्या? तोट्याच्या. मग तोटा 1 रुपये. किती पट आहे? 6 पट. म्हणजे विक्री झाली 6 रुपये. अरे भाऊ, 6 रुपयाला एक वस्तू विकली, त्याच्यामुळे 1 रुपयाचा तोटा झाला. खरेदी किंमत काय असेल मग? खरेदी किंमत बरोबर नेहमी लक्षात ठेवायचं, विक्री किंमत अधिक तोटा असतो. अधिक काय असतो? तोटा. आता बघा, विक्री किंमत किती रुपये? 6 रुपये. तोटा किती रुपये? 1 रुपये. खरेदी किंमत किती रुपये झाली? 7 रुपये. बरोबर. आणि एखाद्या वेळेस काय येतं माहितीये का? नफा येतो. जर नफा दिला ना, तो काय करायचा असतो? वजा करायचा असतो. ओके. बघा, आता त्यांनी विचारलाय शेकडा तोटा किती. शेकडा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 7 रुपये. 7 रुपयावर 1 रुपयाचा तोटा झाला.
100ला किती? 7 एक 7, 7 एक 7, उरले किती? 3, 30 झाले. 7 चोक 28, उरले किती? 2, 2 ला भाग जात नाही, पॉइंट 20 झाले. 7 दोन्ही 14, परत उरले किती? 6, 60 झाले. 7 8 56, 14.28%. पर्याय नंबर 1 बरोबर. समजलं? आता तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. 30 सेकंदाचा वेळ देतो. 30 सेकंदामध्ये तुम्हाला आला पाहिजे. चला. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 15 पट आहे तर शेकडा तोटा किती? मी उत्तर सांगतो, तुम्ही सॉल्व करा. चला, झाला पाहिजे. तोट्याच्या 15 पटे. तोट्याच्या. तोटा किती रुपये मांडायचा? मग मी आता सांगितला, तोटा 1 रुपये मांडा. विक्री किंमत तुमची झाली 15, 15 पट म्हणून 15. खरेदी काय होईल? खरेदी किंमत तुम्ही काढली असेल, 15 अधिक 1 16 रुपये खरेदी झाली. बघ, नेहमी तोटा असो या नफा असो, हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत 16 रुपये, 16 रुपयावर 1 रुपयाचा तोटा, शेकडा विचारलाय 100. जर आपल्याला 16चा पाडा येत नसेल, 4 ने भाग द्या. 4 4 16, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 25, परत 4 1 4, 4 6 24, 1 राहिला, 1 ला भाग जात नाही, पॉइंट 10 झाले. 4 दोन्ही 8, उरले 2, 20 झाले. 4 25, 6.25% तोटा झाला. पर्याय नंबर 2 बरोबर. समजला आता? चलो पुढच्या टाईपला जाऊ. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 21 पट असल्यास शेकडा नफा किती? सेम टाईप आहे, सेम. विक्रीची किंमत नफ्याच्या, विक्री किंमत नफ्याच्या म्हटलंय, नफ्याच्या. कुणाच्या? नफ्याच्या 21 पटे. नफाच माहिती नाही. नफा 1 रुपये धरायचा, ही किती पट आहे? 21 पट. विक्री झाली 21 रुपये. खरेदी किंमत 2 प्रकारे निघते, मी आता सांगितली. आता इथं नफा झालाय, नफा म्हणजे एक वस्तू कोणती तर आहे, ती 21 रुपयाला विकल्यामुळं 1 रुपयाचा नफा झालाय. किती रुपयाचा? 1 रुपयाचा. मग विक्री किंमत वजा नफा करायचा, म्हणजे तुमचं येणारं उत्तर काय भेटल? खरेदी किंमत. विक्री किंमत 21 रुपये, 21 रुपयामधून 1 रुपया गेला, 20 रुपये खरेदी किंमत आहे. 20 रुपयाची वस्तू 21 रुपयाला विकली, म्हणून 1 रुपयाचा नफा झाला. तुला विचारलाय शेकडा नफा किती? मी काय सांगितलं? नफा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो, किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. नफा, खरेदी किंमत 20 रुपये, 20 रुपयावर 1 रुपयाचा नफा आहे, तर शेकडा विचारलाय म्हणून 100. शून्य गेला, शून्य गेला, बे एक बे, बे पंचे 10, 5% नफा झाला. पर्याय नंबर 2 बरोबर. समजला? सेम टाईप आहे, फक्त आला पाहिजे. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 15 पटे. सोडवा. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 15 पटे. शेकडा नफा किती? विक्रीची किंमत. कोणती किंमत? विक्री किंमत. कुणाच्या? हा शब्द महत्वाचा आहे. नफ्याच्या. कुणाच्या? नफ्याच्या. नफ्याच्या किती पट आहे? 15 पट. कोणती किंमत? विक्री किंमत. मग नफा माहिती आहे का? माहिती नाही. नफा 1 रुपये दर, विक्री किंमत 15 पट आहे, म्हणून विक्री किंमत 15 रुपये झाली. किती झाली? 15 रुपये धरायचं. आता 2 प्रकारे खरेदी किंमत भेटते. खरेदी किंमत बरोबर एकदा विक्री किंमत वजा नफा. विक्री किंमत आहे 15 रुपये, 1 रुपये नफा आहे, म्हणजे वस्तूची खरेदी किंमत झाली 14 रुपये. आता 14 रुपये खरेदी आहे. खरेदी किमतीवरच नफा किंवा तोटा होतो. नफा झाला 1 रुपयाचा, शेकडा विचारलाय म्हणून 100. ज्याला 14चा पाडा येत नाही त्यांनी 7 ने भाग द्या, किंवा 14 ने दिला तरी चालेल. 14 1 14, 14 7 ते 98.
उरले किती 2. 2 ला भाग जात नाही, पॉइंट इथं झाला 0. परत 14 एक 14, उरले किती 6, 60 झाले आणि 14 चौक 56. तुमचं उत्तर आहे 7.14% नफा. समजलं? ओके, चलो पुढे. हा तिसरा तुम्ही सोडवा. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 9 पट असल्यास शेकडा नफा किती? लवकर. चला सर्वांनी सोडवायचं. याचं मी उत्तर सांगतो. याचं उत्तर बघा, चेक करून घ्या आलंय का नाही. 12.5 असेल. ओके, चलो पुढे बघ. आणखी याच्यामध्ये असे टाईप विचारले जातात. हे टाईप खूप महत्वाचे आहे. IMP आणि अशा प्रश्नावर जास्त भर द्या, म्हणजे येणारा रिझल्ट जो असेल ना 100% अशा प्रश्नामुळे तुमचा असेल. आणि ही जी याला जे नवीन विद्यार्थी आहे ना बाळांनो, नवीन विद्यार्थ्यांनी ना जास्तीत जास्त गणिताचा सराव करा. कारण का आज ना तुम्ही जर बघितलं ना खूप कॉम्पिटिशन वाढलेली. तुम्ही जर म्हणता ना 80चा पेपर असून काहीच उपयोग होणार नाही. जर पेपर अवघड असेल तर त्या रेंजनुसार मार्क पाहिजे. पेपर जर सोपा असेल ना तर 90 मार्काचा पेपर टाकून देखील त्या मुलांचं काम झालं नाही. कारण का त्यांचं ग्राउंड हे कमी होतं. जे मी सत्य सांगतो तुम्हाला, त्याच्यात मी काय खोटं बोलणार नाही. जो विद्यार्थी जेवढी मेहनत घेणार ना तो लवकर तेवढ्या लागणार, आणि जो विद्यार्थी टाइमपास करणार, 1-2 भरत्या जाऊ देणार, मग त्याला नको वाटणार, मग पुढं कॉम्पिटिशन आणखी वाढणार. अशा मुलांनी आता सोडून द्या. जर आपल्याला होत नाही ना कोणती गोष्ट, आपल्याला इच्छा नाही ना एखाद्या गोष्टीत करायची, ती गोष्ट सोडून द्यायची. बघा, खरेदीची किंमत विक्रीच्या 4 पट आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत या 2 गोष्टी या क्वेश्चन मध्ये आहेत. खरेदीची किंमत विक्रीच्या, च्या कुणाला लागले? विक्रीला. मग च्या लक्षात ठेवा. विक्री झाली 1 रुपये. विक्री किती झाली? 1 रुपये. किती पट आहे? 4 पट आहे. 4 पट म्हणजे 4 रुपये. बघ आता, खरेदी किंमत तू एक वस्तू किंवा एक पेन 4 रुपयाला घेतला आणि तो विकला किती रुपयाला? 1 रुपयाला. तोटा होईल का नफा? अरे भाऊ, तोटा होईल ना, तोटा. कारण का तू 4 रुपयाची वस्तू 1 रुपयाला विकतोय. 4 रुपयाची वस्तू तू 1 रुपयाला, तुझी खरेदी 4 रुपये आणि विक्री 1 रुपये. तोटा होईल, तोटा. किती रुपये? 4 रुपयामधून 1 रुपया गेला, 3 रुपयाचा तोटा झाला. किती रुपयाचा तोटा? 3 रुपयाचा तोटा. त्यांनी तुला शेकडा तोटा विचारलाय. हा शेकडा तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 4 रुपये. 4 रुपयावर तोटा किती झाला? 3 रुपयाचा. शेकडा म्हटलंय म्हणून गुणिले 100 झाला. भाग दे. 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले किती? 2. 4 पंचे 20, 25 त्रिक 75% तोटा झाला. किती टक्के? 75% शेकडा तोटा झाला. समजलं? तो आधी 4 रुपयाची पेन 1 रुपयाला विकतोय, 3 रुपयाचा तोटा घेतोय. तोटा 2 प्रकारे असतो. एकदा खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तोटा. चलो पुढे बघ. खरेदीची किंमत विक्रीच्या, एक गोष्ट दिली आहे मला खरेदी किंमत, दुसरी गोष्ट दिली आहे विक्री किंमत. बरोबर का? मला माहिती काय सांगितलंय, मी जसं सांगितलं तसं. च्या कुणाला लागलाय? विक्रीच्या लागले. विक्रीच्या 5 पट आहे कोणती किंमत? खरेदीची किंमत. विक्री किंमतच माहिती नाही. विक्री किंमत 1 रुपयाच्या 5 पट म्हणजे हा खरेदी झाली 5. मग या व्यवहारात तोटाच होणार आहे. मग तोटा तुला 2 प्रकारे भेटतो. कसा? खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तोटा. बरोबर का नाही? खरेदी किंमत आहे 5 रुपये आणि 5 रुपयाची वस्तू तू 1 रुपयाला विकली तर तुला 4 रुपये तोटा झाला. किती रुपये तोटा झाला? 4 रुपये तोटा झाला. हा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. 5 रुपयावर, 5 रुपये खरेदी किंमत आहे, 5 रुपयावर
₹4 तोटा झाला 100%ला किती? शेकडा विचारलाय म्हणून. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20 आलं आणि 20 गुणिले 4 केला, 4 दोन्ही 8, 80% शेकडा तोटा झाला. पर्याय नंबर 4 बरोबर. समजला? समजला का? कन्सेप्ट पाहिजे. चल, तिसरा तू सोडून दाखव. तिसरा तुझ्यासाठी. खरेदीची किंमत विक्रीच्या 9 पट असल्यास शेकडा तोटा किती? तुला सोडवायचा. झाला? बघ बघ आता परत एकदा. विक्रीच्या 9 पट. आता शॉर्टकट मध्ये घेतो. खरेदी ख किंमत आणि वी किंमत. कुणाच्या? विक्रीच्या. विक्री ₹1 तर खरेदी 9. मग तुझा तोटा किती रुपयाचा झाला? तोटा साधा सिंपल आहे. ₹9 घेतलेली वस्तू तू फक्त आणि फक्त ₹1 विकतो तर ₹8 तोटा करून घेतो. किती रुपयाचा? ₹8 तोटा. 9 मधून 1 गेला, ₹8 तोटा झाला. मला सांग, तोटा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत ₹9. ₹9 ₹8 तोटा तर गुणिले 100. भाग जातो का? जात नाही. मग 8 गुणिले 100 कर. हे 2 शून्य, 800 भागिले 9. 9 एक 9, 9 8 72. उरले किती? 8. परत 9 8 72. उरले किती? 8. भाग जात नाही, पॉइंट परत 80 झाले. परत 9 8 72, 9 8 72, 88.88% तोटा. ज्याचं बरोबर आले त्यांना हा टाइप समजलेला असेल मी अशी अपेक्षा करतो. कारण का खूप महत्वाचे प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तुम्ही कुठेही गेले ना, तुम्ही सेंट्रलला जा, हे जा, फक्त काय होतं की गणिताची लेवल ही वाढली जाते आणि जे आपला महाराष्ट्र पोलीस आहे ना तिथं थोडी लेवल ना एक राहते, पण मग आताच्या परिस्थितीला ना लेवल हळूहळू हळू वाढत जाते. सेम प्रश्न आहे, फक्त ना जरा प्रश्न वेगळे घेतले. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न अशामध्ये पहा ना, जर तुम्हाला स्टेप मांडता येत नसेल ना, किती किती क्वेश्चन जे 3 टाईप जे घेत आलो ना, सेम सेम टाईप घेत आलोय का नाही? किती प्रश्न म्हणजे हे आहे. बघा, खरेदीची किंमत. आता महत्वाचा आहे शब्द. कुणाच्या? तोट्याच्या 7 पट आहे. तोट्याच्या. तोटा. तोटा ₹1 असेल तर खरेदीची किंमत 7 पट आहे, म्हणजे हेच 7. काय माहितीये का? खरेदी किंमत ₹7, तोटा झाला ₹1. तुला माहितीये खरेदी ₹7, तोटा ₹1, शेकडा तोटा. अरे भाऊ, खरेदी माहितीये, खरेदी 7 आहे. खरेदीवरच नफा किंवा तोटा होतो. ₹7 वर ₹1 तोटा 100ला किती? इथं विक्री काढायची गरज आहे का? काहीच गरज नाही ना. तोटा दिलाय, तोटा ₹1. विक्री 6 असेल म्हणजे 7 एक 7, उरले किती? 3. 7 चौक 28, उरले 2, भाग जात नाही. 20 झाले. 7 दोन्ही 14, उरले 6. 60 झाले. 7 8 56, 14.28% शेकडा तोटा. समाप्त. असे प्रश्न आहे. भाग देता आला पाहिजे, कॅल्सी पाहिजे. तुम्ही ना गणिताचा एक काय आहे, ज्यावेळेस गणिताचा अभ्यास करतो ना, तुम्हाला किती येतं काय येतं याच्यापेक्षा ना तुमची कॅल्सी स्पीड कसा आहे तुम्ही ह्याला पण वेळ दिला पाहिजे. जेवढा कॅल्सी स्पीड तुमचा असणार ना, म्हणजे काय, गुणाकार भागाकार बेरीज वजाकार बाकी पाडे या जर क्रिया तुमच्या परफेक्ट असतील ना, असे गणित काहीच वाटणार नाही, काहीच वाटणार नाही. फक्त कॅल्सी स्पीड पाहिजे. तोट्याच्या 17 पट आहे. तोट्याच्या 17 पट. खरेदीची किंमत तोट्याच्या 17 पट. कुणाच्या? तोटा. म्हणजे तोटा असल आणि इकडं खरेदी असल. तोट्याच्या तोट्याला लागलाय म्हणून हा तोटा ₹1 असेल आणि खरेदी किंमत 17 पट म्हणजे ₹17. खरेदी ₹17, तोटा ₹1, म्हणजे विक्री किंमत ₹16 पाहिजे. ₹17ची वस्तू ₹16ला विकल्यावर ₹1 तोटा होतो. समजतंय का?
विक्री किती पाहिजे अशा प्रश्नामध्ये? विक्री किंमत भाऊ 16 रुपये असेल. किती रुपये असेल? 16 रुपये. 17 रुपयाची वस्तू तू 16 रुपयाला विकली, तोटाच होईल ना मग. किती रुपये? 1 रुपये. आता तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत 17 रुपये. 17 रुपयावर 1 रुपयाचा तोटा. 100ला किती? 17 5 85. उरले किती? 100 मधून 85 गेले, 15 भाग जात नाही, पॉइंट. परत इथं शून्य घेतले. 17 7 119, 17 8 136. 17 8 किती? 136. हे 5.8 आलं. पर्याय इथं पण बघ, इथं पण बघ, इथं पण बघ, फक्त एका ठिकाणी 5.8 दिसतोय, म्हणून पर्याय नंबर 4 बरोबर. समजला? काय अडचण? व्यवस्थित प्रॉपर सांगतोय. हा पुढचा तुमचा आहे, सॉल्व्ह करायचा. तोट्याच्या 22 पटे. सगळे उत्तर असे पॉइंट मध्ये येणार, कारण का खरेदी किमतीचे आपण प्रश्न घेतोय. एकही तुमचा मार्क गेला नाही पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण शिकवतो. तुम्ही जर बघितलं ना, म्हणजे खूप खूप काही प्रश्न असे की ते तुम्हाला सुटणार नाही. सोपे प्रश्न आहे पण अवघड वाटतात. असं करायचं नाही. तोट्याच्या 22 पटे म्हणजे तोटा 1 रुपये, तर खरेदी किंमत झाली 22 रुपये. 22 रुपयावर 1 रुपयाचा तोटा, तर 100ला किती? भाग द्या. जर 22चा पाडा येत नसेल, 2 ने भाग द्या. बे एक बे, बे एक बे, बे पंचे 10, शून्य. 11 4 44. 11चा पाडा येतो. 50 मधून 44 गेले, राहिले 6. 6ला भाग जात नाही, पॉइंट झाले 60. 11 5 55. परत राहिले 5, 50 झाले. 11 4 44. बरोबर कर भाऊ बघ. 4.54 पर्याय नंबर 2 बरोबर. समजलं? पुढे. विक्रीची किंमत खरेदीच्या 9 पट असल्यास शेकडा नफा किती? पहा, सेम सेम प्रश्न आहे. विक्रीची किंमत खरेदीच्या 9 पट आहे. आता विक्री किंमत आणि दुसरे आहे आता या प्रश्नात खरेदी किंमत. कुणाच्या महत्वाचं आहे? खरेदीच्या. म्हणजे खरेदी 1 रुपये, तर विक्री किती रुपये? 9 रुपये. अरे तू डायरेक्ट किती नफा कमवतोय बाय? 1 रुपयाच्या खरेदीवर तू 9 रुपये विक्री आहे. खरेदी 9 रुपये, 1 रुपये आणि विक्री किती आहे? 9 रुपये. नफा किती होईल? नफा याच्या आधी पण सांगितला. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच तुमचा नफा. विक्री किंमत 9 रुपये आणि खरेदी किंमत 1 रुपये, म्हणजे तू कमीत कमी 8 रुपयाचा नफा कमवला. किती रुपयाचा? 8 रुपयाचा. आता हा 8 रुपयाचा नफा कशावर कमवला? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती आहे? 1 रुपये. 1 रुपयावर तू 8 रुपयाचा नफा कमवतोय. शेकडा नफा 100. 100 गुणिले 8, तो 800% नफा कमवतोय. पर्याय नंबर 2 बरोबर. काही मुलं म्हणतील सर 800% कुठं सोपं आहे? एवढं असतं का? अरे खरेदीची 1 रुपये 9 रुपयाला विकतोय. 2 रुपयाला विकली असतीच तर तू 100% नफा कमवला असतास. 3 रुपयाला विकली तर 200%. अरे 1 रुपये खरेदी आहे, तो 8 रुपये जास्त घेतोय, म्हणजे तो 800% नफा कमवतोय. पुढे प्रयत्न करा. हा प्रकार सोडवायचा प्रयत्न करा. विक्रीची किंमत खरेदीच्या 4 पट आहे. विक्री किंमत कुणाच्या? खरेदी किमतीच्या 4 पट आहे. म्हणजे खरेदी किंमत 1 रुपये, तर विक्री किंमत 4 रुपये. नफाच होणार ना. 1 रुपयाची वस्तू तू खरेदी केली आणि 4 रुपयाला विकली, तू नफा कमवतोय. किती रुपयाचा नफा? नफा म्हणजे पहिल्यांदा लक्षात ठेवा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 4 रुपये वजा खरेदी किंमत आहे 1 रुपये. 3 रुपयाचा नफा कमवतो. किती रुपयाचा? 3 रुपयाचा. नफा 3 रुपये. नफा किती हो? हा कशावर कमवतो? खरेदी किमतीवर.
खरेदी किंमत 1 रुपयावर 3 रुपयाचा नफा, शेकडा म्हटलंय 100, 100 गुणिले 3, 300% तू नफा कमवतो. किती टक्के नफा? 300%. पर्याय नंबर 4 बरोबर. समाप्त. समजला? चलो पुढे. हा तुम्ही सोडवा आता. मी सोडवणार नाही. हा तुम्हाला तुमच्यासाठी. विक्रीची किंमत खरेदीच्या 15 पट असल्यास शेकडा नफा किती? विक्रीची किंमत खरेदीच्या 15 पट असल्यास शेकडा नफा किती? सोडवायचं सर्वांनी. हं? खरेदी 1 रुपये आणि विक्री किती? 15 रुपये. विक्री आणि खरेदी. अरे तू डायरेक्ट 14 रुपये नफा कमवतोय. 14 कशावर? खरेदीवर. 1 रुपयावर तू 14 रुपये, शेकडा 100. 14 गुणिले 100, 1400% नफा कमवतोय. पर्याय नंबर 4 बरोबर. चाल पुढे. हे बघ, गुणोत्तरामध्ये दिला असाही प्रश्न विचारला जातो, म्हणून प्रत्येक टाईपचा प्रश्न मी घेतलाय. सॉल्व्ह कर, आलंच पाहिजे. झालं बघ, काय दिले बघ आता. एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर. पहिल्यांदा काय? खरेदी. मग पहिला आकडा म्हणजे खरेदी 5. खरेदी पहिला आकडा, हा पहिला आकडा 5 आणि हा दुसरा आकडा 7. म्हणजे खरेदी झाली 5 रुपये आणि विक्री झाली 7 रुपये. किंमत डायरेक्ट गुणोत्तराला आपण किंमत मांडायची. नफा होईल का तोटा? 5 रुपयाची वस्तू 7 रुपयाला विकणे म्हणजे नफा झाला 2 रुपये. किती रुपये नफा? 2 रुपये. बर, शेकडा नफा विचारलाय. नफा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 5 रुपये, 5 रुपयावर 2 रुपयाचा नफा, शेकडा म्हटलंय गुणिले 100. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 20 दोन्ही 40%, शेकडा नफा. पर्याय नंबर 2 बरोबर. चलो पुढे. सोपे सेम सेम झाले हे त्याच्यामुळे. बघ, खरेदी एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या यांचे गुणोत्तर 24-30. म्हणजे खरेदी म्हणजे पहिला शब्द 24 आहे, विक्री म्हणजे 30 आहे. 24 रुपये खरेदी, खरेदी 24 रुपये, विक्री 30 रुपये. नफा होईल का तोटा? तूच सांग. खरेदी 24 ला केलीस आणि विक्री 30 ला केलीस, नफा कमवला 6 रुपयाचा. किती रुपयाचा? 6 रुपयाचा. हा 6 रुपये नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत किती आहे? 24 रुपये. 24 रुपयावर 6 रुपयाचा नफा 100 ला किती? 6 एक 6, 6 चौक 24, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 25, 25% नफा. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. ओके, याच्या पुढचा तुम्ही सॉल्व्ह करा. याचं उत्तर आलं पाहिजे. आलं पाहिजे, सर्वांनी सोडवायचं. झाला का? बघा आता, खरेदीची किंमत, खरेदी किंमत किती आहे आणि विक्री किंमत या दोघांचं गुणोत्तर आहे 4:5. म्हणजे खरेदी 4 रुपये आणि विक्री 5 रुपये. तू खरेदी केली 4 रुपयाला आणि विक्री केली 5 रुपयाला, नफा होईल का तोटा? साहजिक आहे. 4 रुपयाची वस्तू तू 5 रुपयाला विकतोय ना, 4 रुपयाची वस्तू तू 5 रुपयाला विकतोय ना, तुला नफा होणार आहे. नफा, नफा किती रुपये होईल? 1 रुपयाचा नफा. हा नफा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत आहे 4, 4 रुपयावर 1 रुपयाचा 100. 100 ला जर 4 ने भाग दिला, परत याचं उत्तर 25%. समजलं? चलो पुढे सोडवा बरं. आता हा बी सेम आहे, सोडवा. चलो बोला ना. एक मिनिट.
सोडवा, सर्वांनी सोडवा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीचा 30%. खूप महत्वाचा आहे. आता हा टाईप महत्वाचा आहे. आयएमपी आहे हा टाईप. आयएमपी करून घ्यायचा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 30%. खरेदी किंमत विक्री किमतीच्या 30%. अरे तुला विक्री किंमतच माहिती नाही, मग विक्री किंमत अशा क्वेश्चन मध्ये 100 रुपये मांडायची. किती रुपये? 100 रुपये. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 30 रुपये म्हणजे 100 रुपयाच्या 30%. 30% म्हणजे 100चे जर 30% काढले ना, तुम्हाला शेकडेवारी शिकवला, 100चे 30% म्हणजे 30 रुपये. अरे भाऊ समजलं का? आता परत एकदा बघ. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 30%. कुणाच्या? विक्री किमतीच्या. विक्री किंमत माहिती नाही 100 रुपये, त्या 30%. 100चे 30% काढले 30 रुपये आले. आता खरेदी 30 रुपये, विक्री 100 रुपये. नफा का तोटा? 30 रुपयाची वस्तू 100 रुपयाला विकतोय, तू नफा कमवतोय. 100 मधून 30 गेले, 70 रुपयाचा नफा आहे. नफा किती रुपयाचा? 70 रुपये नफा. नफा कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत 30 रुपये, 30 वर 70, तर 100 ला किती? हा गेला, हा गेला, भाग दे. 7 गुणिले 100 700 भागिले 3. 3 दोन्ही 6 उरला 1, 3 त्रिक 9 उरला 1, 3 त्रिक 9 उरला 1, भाग जात नाही पॉइंट. परत 10 झाले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 233.33% नफा. समज. आता महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. सोडवा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 40%. बघ, एका वस्तूची खरेदीची किंमत विक्री किमतीच्या 40%. कुणाच्या? विक्री किमतीच्या. विक्री किंमतच माहिती नाही, विक्री किंमत अशात 100 रुपये मांडायची. किती टक्के? 40%. किती टक्के? 40%. अरे 100चे जर तू 40% म्हणजे भागिले 100 काढले तर 40च रुपये येणार. किती रुपये? 40 रुपये. साहजिक आहे. 40 रुपयाची वस्तू तू 100 रुपयाला विकतोय. किती रुपयाला? 100 रुपयाला. तुला नफा होतोय 60 रुपयाचा. किती रुपयाचा? 60 रुपयाचा. हा नफा कशावर कमवतोय? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत किती रुपये? 40. 40 रुपयावर नफा किती? 60. तर 100 ला किती? शून्य कट, शून्य कट. 4 एक 4, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 25 आणि 25 गुणिले 6. 25 चा पाडा 6 पर्यंत बोला. 150% शेकडा नफा. पर्याय नंबर 4 बरोबर. समजलं? चलो पुढे. हा तुम्ही सोडवा. याचं उत्तर सांगा मला. डायरेक्ट घेणार आता. डायरेक्ट तुम्हाला समजलं पाहिजे. विक्री किमतीच्या 70% आहे. कसाही प्रश्न फिरवला जातो, खरेदी किमतीच्या 70% विक्री किंमत म्हणते, तरी आला पाहिजे. बघ, विक्री किमतीच्या 70% म्हणजे खरेदी 70 रुपये तर विक्री 100 रुपये. ही विक्री आणि ही खरेदी. अरे 70 रुपयाची वस्तू 100 ला विकतोय म्हणजे 30 रुपयाचा नफा कमवतोय. कमवतोय का नाही? मग नफा हा नेहमी खरेदी किमतीवर असतो, गुणिले 30 भागिले 100. 0 0 कट. 3 गुणिले 100 300 भागिले 7. 7 चौक 28 उरले 2. 7 दोन्ही 14. 6 ला भाग जात नाही पॉइंट. 60 झाले. 7 8 56 उरले किती? 4. 40 झाले. 7 35. 42.85%. पर्याय नंबर 2 बरोबर. समजलं? समजला का? लास्ट बघू आजचा टाईप. असा आपण ना शेकडेवारी टॉपिक मध्ये शिकलो. एने वस्तू 2400 रुपयांना विकत घेतली. ए हा व्यक्ती आहे, बी हा व्यक्ती असेल आणि सी हा. एने 2400 रुपयाला घेतली. किती रुपये? 2400 रुपये. याच्या खाली 24.
व बी ला 20% नफ्याने विकली. 2400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली. मी सांगितलं हे असे 2400 रुपये घ्यायचे. 20% नफा म्हणजे 100 वर 20 म्हणजे नफा म्हटलं की 100 मध्ये ऍड करायचा, डायरेक्ट उत्तर भेटल. 2 गेले 2 गेले, हा शून्यला शून्य, 12 चोक 48, 48 ला 8 हातचे गेले 4, 12 दोन्ही 24 आणि 4 28. म्हणजे एने वस्तू घेतली होती 2400 रुपयाला, ती बी ला विकली 2880 रुपयाला. कारण का 20% नफ्याने. 2400 चे 20% काढले तरी ते 2400 ऍड करा, येणार उत्तर तुमचं असेल. परत बी ने ती वस्तू सी ला 15% तोट्याने विकली. आता ह्या बी हा व्यक्ती सी ला विकतोय, पण 15% तोटा. कशाच्या? 2880 रुपये. 15% तोटा. तोटा म्हटलं की लेस करायचा, वजा करायचा. 100 वर 15 रुपयाचा तोटा झाला. 100 मधून 15 गेले, राहिले 85. बरोबर. इथला शून्य कट, इथला शून्य कट. 5 दोन्ही 10, 5 एक 5 उरले 3, 5 7 35. परत बेक बे, बे चोक 8, बे चोक 8, राहिले काय? 144 गुणिले 17, 17 चोक 68, हातचे गेले 6, 17 चोक 68, 68 अधिक 6 74, 7 गेले 17 एक 17, 17 7 24. बरोबर. 2448 रुपयाला सी या व्यक्तीला विकली. तर सी ला ती किती किमतीला पडली? तर 2448 रुपये. पर्याय नंबर 3 बरोबर. हे प्रश्न सोपे, पण असे प्रश्न वेळ का वय ऐन टायमिंगला तिथं गेल्याच्या बाद हेच प्रश्न कॅल्सीमुळे चुकून येतात. त्यामुळं आपलं कॅल्सी स्पीड, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी पाडे हे कन्फर्म पाठ ठेवा. आणि पाठ असून उपयोगाचे नाही, ते आपल्याला भाग देता आला पाहिजे. प्रयत्न करा हा सॉल्व करायचा, नाहीतर मी सॉल्व करून देतो. बघ, हे हा व्यक्ती आहे, हे परत बी, परत सी. ए ने 3500 रुपये, हे 3500 रुपये विकत घेतली व बी ला 30% नफ्याने विकली. ए ने 3500 रुपयाला घेतली, 30% नफा म्हटलं की 100 वर 30 ऍड करायचे. नफा म्हटलं की 100 अधिक 30 130 झाले. हे 2 गेले, हे 2 गेले. बी ला कितीला पडली? हा शून्यला हा शून्य, 13 पाचे 65, हातचे गेले 6, 13 त्रिक 39, 39 अधिक 6 45. 4550 रुपयाला वस्तू भेटली बी ला. आता बी या व्यक्तीने सी ला 20% तोट्याने विकली. किती टक्के? 20% तोटा. आता ह्याला भेटली होती 4550 रुपयाला. यानं काय केलं? सी ला 20% तोट्यानं विकली. म्हणजे 100 रुपये आणि 20% तोटा केला. 100 रुपयाला घेतली होती, 20% तोट्यानं म्हणजे 80 रुपयालाच विकली. तोटा म्हटलं की 100 मधून वजा. हा शून्य गेला, हा गेला, हे 2 गेले. 8 40, 4 गेले. 8 40 अधिक 4 44, परत 4, 8 चौक 32, 32 आणि 4 36, 3640. झाला? समजला? 3640 पर्याय नंबर 1 बरोबर. आणि हा तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व करून आणायचा आहे. याचं उत्तर मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार. आज हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतोय, याचं तुम्ही नक्की उत्तर काढून आणा. ओके, थँक्यू, धन्यवाद. येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.